सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून पाहणाऱ्या तमाम शिवसैनिकांना, सर्व प्रेक्षकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. आज एक पुन्हा आउटडोर लोकेशन दिसते आणि शिवसैनिकांनो, अभिमानाने सांगावंसं वाटतं, ही वास्तू आहे बाळासाहेबांच्या पदस्पर्शाने पतित पुनीत झालेली ही वास्तू. शिवसेना भवन, शिवसेना भवनाचा हा तळमजला आणि त्यामध्ये ज्येष्ठ शिवसैनिक कक्षामध्ये सध्या मी बसलेलो आहे. माझं भाग्य आणि तुमचंही भाग्य शिवसैनिकांनो, कारण आपण आता अशा शिवसैनिकांसोबत बसलेलो आहे, अशा आधार वडांसोबत बसलेलो आहे, जे शिवसैनिक त्याही वेळेस बाळासाहेबांच्या सोबत, याही वेळेस उद्धव साहेबांच्या सोबत, आणि जेव्हा जेव्हा शिवसेनेवर कुठलंही संकट येईल तेव्हा तेव्हा आधार वडासारखे, त्या वडाच्या पारंब्यांसारखे घट्ट जमिनीशी नाळ धरून हे शिवसैनिक आजही शिवसेनेला आधार देत आहेत. मला अभिमान वाटतो, हे बोलताना सुद्धा अंगावर शहारा येतो. काय काळ त्यांनी पाहिला, सुरुवातीचा काळ कसा पाहिला, सुरुवात कशी होती, किती संघर्षाची होती. ज्यावेळेस फक्त लाठ्या खाट्या खायचंच काम शिवसैनिकांचं होतं, उठता लात आणि बसता बुक्की असायची, पण शिवसैनिकांनी कधीही संघर्ष सोडला नाही, शिवसैनिकांनी कधीही मैदान सोडलं नाही, शिवसैनिक कधीही पळून गेलेला नाही. आज मी याच अशा मोठमोठ्या ग्रंथांना, हे ग्रंथ आहेत सगळे, यांना फक्त खोलण्याची गरज आहे. अनुभवांनी ओतप्रोत भरलेली माणसं आहेत ही, त्यांना आपण थोडंसं खोलूयात. मी जास्त काही तुमच्याशी बोलणार नाही, आज यांना मी बोलतं करणार आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे सर्व हे पदाधिकारी बसलेले आहेत. मी त्यांना त्यांची ओळख करून देतो तुम्हा सर्वांशी आणि त्यानंतर त्यांच्याशी मी बोलणार आहे. ऐका हे अनुभव तुम्हाला परत कधी ऐकायला मिळतील मला माहीत नाही. आपल्या ह्या शिवसेना एक वादळ या माध्यमावर तुम्हा सर्वांपर्यंत या शिवसैनिकांना मी पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतोय. माझ्यासोबत श्याम शंकर नायडू. आता यांच्याबद्दल आणखी एक विशेष माहिती सांगतो. यांच्याबद्दल बाकीचे सगळे प्रसंगांवर तर आपण बोलूच, पण बाळासाहेबांचे गार्ड म्हणून तुम्ही राहिलेला आहात, बाळासाहेबांचे अंगरक्षक म्हणून तुम्ही राहिलेला आहात. म्हणजे शिवसैनिकांच्या देवतेचं अंगरक्षक तुम्ही होतात. आता बाळासाहेब म्हटलं तर आम्हाला काही, आता उभ्या महाराष्ट्राला काही वेगळं सांगायला नको, पण त्याचं अंगरक्षक राहणं हे सुद्धा, म्हणजे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा त्यांची छबी पाहतो. म्हणजे आम्ही तरुण शिवसैनिक, मी म्हणेन मी अजूनही तरुण आहे. दाढी जरी असली तरी मी तरुण आहे बरं का. दाढी, प्रत्येक दाढी ही गद्दार नसते. काही दिघे साहेब सुद्धा असतात आणि काही आम्ही सुद्धा असतो. आमच्याही काळातले आम्ही आणि दिघे साहेब, प्रत्येक दाढीवाला हा आता माझ्यासोबत बाळासाहेबांचे अंगरक्षक राहिलेले नायडू साहेब आहेत. नायडू साहेब म्हणजे कुठल्या सालापासून आपण बाळासाहेबांसोबत असाल? मी 67 पासून साहेबांच्या जवळ गेलेलो. 67. हा, 67. 66 ला संघटनेत होतो. 66. हा, संघटना स्थापना झाली त्या दिवसापासून मी संघटनेत आहे. स्थापना झाल्यापासून? हा, तेव्हापासून. म्हणजे संघटनेला बाळासाहेबांनी नावही दिलं नव्हतं. तो सगळा काळ जो आम्ही चित्रपटात पाहतो, कसं होतं ते सगळं स्वरूप? म्हणजे बाळासाहेबांनी कशी माणसं जमवली? जसं आपण ऐकतो की बाळासाहेबांनी माणसं जमवली, मग प्रबोधनकारांनी त्यांना मार्गदर्शन केलं की नाव काय ठेवायचं, हे आम्ही चित्रपटात पाहतो. तुम्ही पाहिलेलं आहे? आम्ही बघितलं आहे. आमच्या समोर आता विजय गावकर नाही आहे या जगात. विजय गावकर नगरसेवक होते. हा, ते सांग, विजय गावकर नव्हते त्या काळात. मी मूळचा परळचे. पहिली गोष्ट, आता गोरेगावात राहतो. तर त्या काळामध्ये आपले मनोहर नायडू दुसरे आणि चंदू मास्तर, हे सर्व परळ शाखेतले सर्व लोक होती. परळ शाखा म्हणजे तुम्ही स्वतः आंध्राचे आहात, मूळ तुमचं पाहिलं, पण तरी बाळासाहेबांच्या विचाराने मी पुढे आलो ना. बाळासाहेबांचं जे मागणी होतं आणि 80% नोकरी मराठी माणसांना मिळायलाच पाहिजे, ह्याला आम्ही सहमत होतो त्यावेळेला, आणि म्हणून मी त्या ह्याच्यामध्ये आलो. म्हणजे सुरुवात जी शिवसेनेची झाली, ज्यावेळेस नावही नव्हतं, चिन्हही नव्हतं. चिन्ह तर मला वाटतं कुठल्या साली, मला वाटतं फार म्हणजे दत्ताजी साळवींचं जे इलेक्शन झालं, वामनराव महाडिक आपले पहिले आमदार झाले. हो, पहिले खासदार आपले छत्रपती संभाजीनगर मधनं निवडून. नाही, पहिला खासदार वामनराव महाडिक पहिले खासदार, बरोबर, पहिले आमदार.
पहिले आमदार पण वामनराव माडिक. पहिले आमदार, पहिले खासदार वामनराव. उगवता सूर्य. विरोधात होते शिवसेनेच्या. त्यावेळेस 9 पक्ष शिवसेनेच्या विरोधात होते आणि त्यावेळेला 9 पक्ष? कम्युनिस्ट 9 पक्ष नाही. पण आमदार आले ज्यावेळेला आपले वामनराव निवडून आले त्यावेळीची गोष्ट सांगतो मी. आणि मला आठवत आहे, कारण चुनाभट्टीतून एक चित्ररथ बनवला होता मी आणि त्याला शिवाजी महाराज, आणि त्यावेळेचा तो होता ना सनी थिमयाना म्हणून, जो जनरल करिअप्पाचा पुतण्या म्हणजे नातू होता. अच्छा. पण त्याचा हाईट बॉडी अशी होती ना आणि दाढी ओरिजिनल दाढी होती. त्याला केलं आणि ते रथ आला ना म्हणून बाळासाहेबांनी त्याला स्टेजवर बसवला होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला मिरवणूक निघाली. मला आठवतं आम्ही ते एवढं होतं आणि उत्साह. भारत माताला एक टोक होतं यात्रेचं. त्यावेळेला आपल्याला जी हाऊस होती की अरे केवढी मोठी मिरवणूक, इथून तिकडे जायचं. हा, तर भारत माताला एक टोक होतं आणि दुसरं टोक इथे याला होतं. एवढी मोठी मिरवणूक. आणि त्यावेळेला त्या वामनराव माडकांचं. आणि त्यावेळेचे जे नेते होते ना आमचे दादी गोवाडिया म्हणजे ते भाषण बोललं ना, दादी गोवाडिया म्हणजे त्या पार्शांमध्ये बोलणार शिवाय देणार आपल्या बाजूने. आणि त्यांना आणि भाषण व्हायचं. मनोहर जोशी शिवसेनेचे मशीन गन, दत्ताजी साळवी शिवसेनेचे आपले तोफ, वामनराव माडिक. आणि वामनराव माडिक तर मी एक सांगतो, आणि मी काही बोलेल तर ऑफ द रेकॉर्ड करून टाका मी सांग. त्यावेळेला तिथे मीटिंग व्हायच्या आपली जी सदाकांड धावण मैदानला, तेव्हा म्हणाला माहिती नव्हतं. आत्ता बोलले ना की चला आम्ही तिथून. आणि त्यावेळेला कोण चालत जायचो शिवडीला स्टेशनला. आणि आप्पा बोलल्यानंतर जो तो इतका भावनावश व्हायचा ना, डोळ्यात पाणी आणल्याशिवाय येतं नाही. पण त्यावेळेला ना, ज्या वेळेला 1969ला जे आंदोलन झालं, कोणी मीटिंग घेतली नव्हती 3-4 महिने. पहिला मीटिंग कृष्णनगरमध्ये वामनरावांनी घेतली त्या काळात. वामनरावांची निवडणूक ही पोटनिवडणूक होती ना. हा, कुणाच्या जागेवर झाली होती ती? कृष्णा देसाईच्या. कृष्णा देसाई. म्हणजे तो सगळा संघर्ष तुम्ही पाहिलेला आहे. आणि बाळासाहेबांचं नाही, बाळासाहेबांचं वाक्यच होतं ना, मुंबईचा कलकत्ता होऊन द्यायचा नाही. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. लाल बावटा इथे सुरू द्यायचा नाही, मुंबईचा कलकत्ता होऊन द्यायचा नाही. बरोबर. आणि तसा त्यांनी दहशत तयार केली होती. लाल बावटाने सुद्धा एक दहशत तयार केली. मला वाटतं 67 सालापासून आपण बाळासाहेबांसोबत, 66 हे शिवसेनेचं स्थापना वर्षात लगेचच वर्षभरापासून आपल्याला बाळासाहेबांचा सहवास लाभला. आपण फार 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 भाग्यवान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यासाठी, आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा बाळासाहेबांची छवी पाहतो. यासाठी सांगतो कारण आमच्या दैवताचे तुम्ही अंगरक्षक राहिलेले आहात. तुम्ही सारे शिवसैनिक, सारे ज्येष्ठ शिवसैनिक. बाळासाहेबांसोबत राहणं इतकं सोपं होतं का हो? असं म्हणजे त्यांच्या त्या स्वभावाला घेऊन बाळासाहेबांचा स्वभाव कसा होता मुळात? स्वभाव सर्व पद्धतीने ते रागवायचे, पण डोळे वटारला की समजून जायचं आता काय पाहिजे बाळासाहेबांना. डोळेवरच बघायला पाहिजे पहिला साहेबांचे डोळे बघितलं की आपल्याला कळतं की आता काय करायचंय. तुमच्याकडे सुद्धा असे नजरेतून बोलत असतील ना? हा, पण बोलण्यामध्ये बोलायचे नाही, आम्हाला समजायचं काय करायचं, बोलायचंच नाही. म्हणजे माणसं ओळखायची. मला माणसं वाचण्याची कला. नायडू साहेब शिवसेनेने बंडाळ्या आत्ताच नाही पडले, तेव्हाही पाहिलेले आहे. तो जो काळ होता शिवसेनेचा, एक संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेला एक यश मिळत होतं. त्याही काळात शिवसेनेमध्ये एक बंडाळी घडली होती, बंडू शिंगरे नावाची. त्याच्यापूर्वी सुधाकर लोणे. आता हे मला माहित नाही. आहे का पहिला बद्दार शिवसेनेचा, पहिला गद्दार म्हणजे हे तिसरे. तो काँग्रेसमध्ये गेला. हा दुसरा, बंडू शिंगरे दुसरा. म्हणजे बंडू शिंगरे मी पहिला समजतोय, बंडू शिंगरे दुसरा. पहिला सुधाकर लोणे. त्याच्यासाठी कोण आला होता? के शाह आला होता त्याचा सत्कार करायला. केंद्रीय मंत्री के शाह. काँग्रेसमध्ये. काय वर्ष काय लक्षात नाही आता. तो 68 सुरुवातीलाच शिवसेनेला पकडलं होतं. हा लोणेचा एक हिस्सा तुम्हाला सांगतो.
एक रात्री कुठचा तरी फोन आला होता आणि त्यांचा फोन मनोहर जोशींनी उचलला नाही. लोणेचा. हा, लोणीचा. त्यावेळेस शाखा प्रमुख होता. रात्री मनोहर जोशी काय करायचे, रात्री फोन बाजूला काढून ठेवायची, बरोबर. झोपायचा आहे म्हणून. रात्री कोणी फोन केला, उचलला नाही. काय प्रॉब्लेम असतं तर रात्री फोन करतात ना. तर सकाळी सकाळी तावत कदम पेन्शनमध्ये आला साहेबांकडे. श्रीकांत रात्रीचा आला होता. हा. त्यावेळी दार ठोकलं काहीतरी श्रीकांतच्या घरी. कदम मेन्शन म्हणजे साहेबांचं घर. हा, साहेबांच्या आणि घरी. हा रात्री गेला. हा हा त्या टायमाला बाहेर शिफ्ट झालेली ओके. आणि हा इथे आला श्रीकांतच्या घरी. मग दादा असायचे ना तिथे. बरं. दादा होते, मला तर लक्षात नाही नीट मला. पण त्यावेळेला दादांनी दादा म्हणजे कोण? प्रबोधनकार. प्रबोधनकारांचं नाव घेतात. हा. तुम्ही खुल्यामध्ये सांगा, कारण आम्ही फार तरुण आहोत, आम्हाला या सगळ्या गोष्टी. तुम्ही पूर्ण नाव घेऊन सांगा. दादा म्हणे. प्रबोधनकारांना दादा म्हटलं जायचं. जिथे ते दादा म्हणते तिथे प्रबोधनकार तुम्ही लावा. आणि श्रीकांत म्हणजे श्रीकांतजी ठाकरे, सन्माननीय राजसाहेबांचे वडील. राजसाहेबांचे वडील. तर त्यावेळेला घरी आले इथे धारवाड घरी. श्रीकांतजींनी काही दार उघडला नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी दादांकडे गेला. कोण? सुधाकर लोणे. तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राला बाळ दिलेला आहे, पण त्याच्यात दादा काय बोलले, मी बाळ दिलाय, श्रीकांत नाही दिलाय तुला. श्रीकांत नाहीये, तू त्याच्याकडे कसं काय पोहोचला? बरोबर, लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे बाळला सतवता तेवढं ठीक आहे, इथपर्यंत कसे आले तुम्ही? श्रीकांत नाही दिलाय मी. श्रीकांत तुम्ही कदम मेन्शन मध्ये गेला ना तो. बरोबर बरोबर, आलं लक्षात. म्हणजे किती हे सगळे प्रसंग आहेत बघा. ही पहिली गद्दारी तिथून सुरुवात झाली. काय केलं होतं? सुधाकर लोणे नंतर फुटला ना. सुधाकर पहिला फुटला, त्याच्यानंतर बंडू गेला. त्याच्यासोबत माणसंही गेली होती त्यावेळेस. सुधाकर एवढं नाही गेले कोण. नाही ना, पण सुरुवात म्हणजे अशा प्रकारे झाली होती. सुरू पहिला सुधाकर लोणे. बातम्या झाल्या होत्या. त्याचा काय फरक नाही पडला तेवढा. बंडू पण गेला. बंडू पण काय गेला की त्याला पण नगरसेवकाची सीट पाहिजे होती, बंडू शिंगरेला. आणि बाळासाहेब बोलले एका घरात 2 सीट नाही देऊ शकणार नाही. एक तर भाईला घे, नाही तर तू तरी घे. भाई शिंगरेला एक तर तुम्ही सीट घ्या, नाहीतर स्पष्ट सांगितलं नियम होता. शब्द सांगितला नाही तर नाही. 2 सीट आहे ती. तुम्ही एक घ्या कोणी. प्रति शिवसेना हे काय प्रकार होता? तो त्यांनी काढला प्रति शिवसेना. पण तेवढा काय त्याला रिस्पॉन्स नाही मिळालेला कुठल्याही गोष्टीचा. आणि बंडूच्या पहिला ज्यावेळेला तो फुटला त्यावेळेला पहिला मिरवणूक मी काढलं त्याच्या अगेन्स्ट. तुम्ही काढली? त्यावेळेला म्हणजे. आणि विदाउट म्हणजे काय नाही, असंच पोरांना जमा केला आम्ही परळवरून. आणि त्यावेळेस जी निवडणूक झाली ज्यात ते उभे राहणार होते, त्यात ते निवडून आले? कोण? नाही, बंडू नाही निवडून आले ना. साटमपुरीची आले निवडून ना. म्हणजे साटम गुरुजी आणि भाई शिंगरे शिवसेनेकडनं होते. शिवसेनेकडनं आले. एक गोष्ट इथे तुम्हाला निरीक्षण बारीक करायला हवी. ज्याला बाळासाहेबांनी नाही दिलं तो पडला. माझी आजही महाराष्ट्रातल्या त्या तमाम शिवसैनिकांना ज्यांच्याकडनं आजही शिवसेना म्हणजे फक्त बाळासाहेबांचं धनुष्य आपण विचार करताय डोक्यामध्ये, तर बाळासाहेबांचे विचार काय होते तो सुद्धा आपण विचार करायला हवा. शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचे विचार, आणि बाळासाहेबांचे विचार हे असे असायचे ज्याच्यामध्ये नियम तो नियम. मग बाळासाहेबांनी सांगितलं नाही एका घरात 1 तिकीट, तर त्याला शिवसैनिकांनी निवडून सुद्धा आणला. आणि बंडू शिंगरे पडले त्यावेळेस. शिवसेनेत दुसरं बंड आपण मोडून काढलं होतं. नाही, ह्या खरंच ह्या गोष्टी महाराष्ट्रासमोर जायला हव्यात. मला हे सांगा की ज्या वेळेस तुम्ही बाळासाहेबांच्या सोबत होतात, बाळासाहेबांना अगदी अंडरवर्ल्डच्या सुद्धा धमक्या यायच्या. बाळासाहेबांना अगदी या त्या पक्षांकडनं, विशेषतः ज्यांच्या विरोधात त्यांनी ते शड्डू ठोकले होते, त्यावेळेस बाळासाहेबांच्या सुरक्षेची काळजी विशेषतः आम्ही सर्व असायचो. मनोहर नायडू, मी, त्याच्यानंतर वासू चव्हाण, दीना चव्हाण, हे आम्ही सर्व आमचे 5-6 जणांचे हे आज असायचे सर्वजण. ते आम्ही त्यावेळेला पोलिसांचं काही हे नव्हतं, काय बोलतात त्याला, प्रोटेक्शन. आपणच शिवसैनिक संरक्षण असायचे. आणि एवढे आम्ही मीटिंग केलेले आहे. आणि बाय रोडच जायचे साहेब, बाय रोड, फ्लाईटनी गेलेले नाही, फार क्वचित नंतर. कुठला अनुभव सांगताय तुम्ही? बाळासाहेब कधी एकदा सांगलीच्या यायला होते, सांगलीमध्ये. तर त्यावेळेला ते बाळासाहेबांचं कसं असायचं, बाळासाहेब पुण्यात जायचे, पुण्यात त्यांच्या काही ठिकाणी होत्या, तिथे थांबायचे. मग तिथे सांगलीचा होता दौरा, त्यावेळेला आम्हाला दगडू सकपाळ होते आमचे. ओके.
दगडू सकपाळ होते, मच्छिंद्राले बोलले आपल्याला साहेब जाणार आहेत आणि अमुक मग माझ्याबरोबर एक अशोक मोरवेकर म्हणून आमचा मित्र आहे, आता पण आहे तो. म्हणजे हा जो बसा म्हटलं ना की आपला नंदू गोगटे म्हणजे हे जे रेसलर त्यांची बॉडी तब्येतीने हट्टेकट्टी माणसं. आणि माझ्याबरोबर एक सर शुक्ला म्हणून एक होता 6.5 फूट. आणि आम्ही मग ते अम्बेसेडर त्याची घेतली. आता कोणाची ते गाडी म्हणून त्याला म्हणजे गाड्याही नसायच्या. मग त्यावेळेला दगडू सकपाळ आणि आम्ही मग तिथून त्यावेळेला दिना मात्र बाळासाहेबांबरोबर असायचे त्यावेळेला. अच्छा. दिना म्हणा, शामू म्हणा, वासू म्हणा किंवा हे दुसरे दिनांचं आडनाव काय होतं? दिना सावंत. माझ्यासोबत आता ह्या क्षणाला एक तरुण शिवसैनिक बसलेले आहेत. तुम्हाला दिसत आहेत ते किती तरुण आहेत बघा ते. आजही तो जोश. आपण एक ओळख सांगा आपली, महाराष्ट्राला ओळख होऊ द्या. आणखी विचार हे करतोय, फिनिश करू 2 मिनिट. बरं. आपले मनोहर जोशी आहेत, हे मी त्यांच्याही पेक्षा सिनियर आहे. कारण माझ्या समोर ते बाळासाहेबांच्या कदम मेन्शनमध्ये ते पायावर डोकं ठेवलं, मला शिवसेनेत काम करायचं आहे. हे मी आणि मामा खानोलकर म्हणून होते आमच्याबरोबर. ते दोघे आम्ही तिथे उभं होतो आणि त्यावेळेला मनोहर जोशी असे आले आणि डोकं पायावर ठेवलं, मला शिवसेनेत काम करायचं आहे. कुणी पायावर कुणाचे डोकं ठेवलं? मनोहर जोशींनी. मनोहर जोशींनी सरांनी बाळासाहेबांच्या पायावर मला शिवसेनेत काम करायचंय. म्हणजे जोशी सरांची एंट्री ही अशी आहे. 67 सालची गोष्ट. बापरे बापरे. हे हा सगळा जो अनुभव ना, हा सगळा एक पुस्तक आहे खरं तर. थोडंसं आम्ही उलगडायचा प्रयत्न करतोय. भरपूर गोष्टी आहेत. तुमच्यासोबत एकदा बसून होणारच नाही माझं, मला हे जाणवलंय आता. काय काळ आहे तो. तुमची अजूनही म्हणजे डोक्यावरची ही काळी केस हे भरपूर सारा अनुभव सांगतायत आम्हाला. शिवसेनेमध्ये घडलेला तो सगळा स्थित्यांतर, ती काळी केस आम्हाला सगळं सांगतायत. आणि तुमचा हा तरुण चेहरा खूप काही बोलू पाहतोय. काय वाटतं तेव्हाची शिवसेना आजची शिवसेना? जमीन आसमानाचा फरक आहे. मी 65 साली बँकेत लागलो, स्टेट बँकेमध्ये. रिझर्व्ह बँकेमध्ये तुम्ही स्टेट बँकेमध्ये? हो. आणि आम्ही नव्हत्या तुम्हाला? नाही, आम्हाला आम्ही आमच्या याने पास झालेलो. नंतर जे झालं, साहेबांनी जे विचार दिला की मराठी माणसाला हे 80% झालं पाहिजे, तर तेव्हा जी स्थानिक लोकाधिकार स्थापन झाली, वी आर द फाउंडर. हो. आम्ही रिझर्व्ह बँक आणि म्हणजे गजाभाऊंच्या टीम मधले ते? हे गजाभाऊच्या टीम मधले. गजाभाऊ नव्हते? हे गजाभाऊ ते कोण नव्हतं. सुरुवात तुमच्या सगळ्यांपासून झाली. आम्ही यार फाउंडर. कळलं की नाही? मी सांगू याच्यामध्ये 2 मिनिटं. समितीच्या संबंधित एक मिनिट समितीच्या संबंधित बोलतो. पहिली समिती कशी सुरू झाली? विठ्ठल चव्हाणला स्टेट बँकमधून काढलं. पहिली गोष्ट. विठ्ठल काढल्यानंतर हे जे मोर्चा लागलं, स्टेट बँकवर जे मोर्चा काढला गेला, बाळासाहेब स्वतः होते. 68ची कधीची गोष्ट असली? 69-70ची त्यावेळेला. तर त्याच्यानंतर हा संपूर्ण जो कोर्ट परिसर आहे हे दुमदुमून गेलं त्या काळात त्यावेळेला. आणि विठ्ठल चव्हाणला तर शेवटी बँकेने परत घेतलं कामावर. त्यावेळेला आंदोलन झालं. त्याला घ्यावं लागलं. बरं, त्यांचं काय झालं? त्यांनी का इंटरनल काहीतरी बँकेने त्यांनी. आमच्याकडे 2 युनियन होत्या. एक होती अँटी महाराष्ट्रीयन आणि एक दुसरी होती ती आमची महाराष्ट्रीयन लोकांची. शिवसेनेची म्हणा. आणि त्यावेळेला दिनेश कामत वगैरे आमचे लीडर होते. आणि त्याबद्दल कुट्टो म्हणून होता. कुट्टो खरोखर तो कम्युनिस्ट माइंडेड नाही, पण तो ब्रेन होता युनियन मध्ये, बँकिंगच्या ह्याच्यामध्ये. साहेब आम्हाला नेहमी सांगायचे बोलवून बंगल्यावर, अरे तुम्ही तर कुट्टो काय करता, त्याचा बेंदू बघा. तुमचा बुके मला 9:30ला येतो, त्याचा बुके मला 5:30ला येतो सकाळी. लक्ष कसं असतं साहेबांचं. हो. तर साहेब म्हणाले तुम्ही आता काहीतरी करा. आणि ती जे आम्ही हे केलं, आम्ही तेव्हा छुपे होतो, कारण माझं तेव्हा लग्न झालं होतं. आणि घरामध्ये आम्ही काय सांगू शकत नव्हतो. आमच्या पगारातून आम्ही पैसे द्यायचो काय फंडाला. आपल्याला माहिती आहे आम्ही कसे केलेले आहेत. आम्ही रिझर्व्ह बँक आणि ह्या लोकांनी जी ही केली ती आता सांगायला हरकत नाही. जी परप्रांतीय लोकांची भरती झाली होती किंवा होणार होती, त्यांची ऍप्लिकेशन आमच्याकडे यायची, आम्ही फाडून टाकायचो. म्हणजे आपली माणसं तिथे भरती झाली पाहिजे. तेच नाही, आम्ही आमचे पेपर फोडून दाखवले आपल्या लोकांना कसं काय करायसाठी. स्थापन झालेली ही आपली संघटना ही अशी मूळ घेत होती. बघा, हे असे प्रसंग आहेत सगळे.
म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जे मराठी माणसं राहिली ना फक्त शिवसेना सिव्हिल- प्रमुखांच्या आशीर्वादानेच आशीर्वादाने राहिली. म्हणजे त्यावेळेस आता ती सगळी पिढी रिटायर झाल्यानंतर आता भिसळ झाली नंतर तेच रेल्वेमध्ये गेलं, LIC मध्ये गेलं, इन्कम टॅक्स मध्ये सगळीकडे आता त्याचं लोन फसलं. म्हणजे स्थानिक लोकाधिकार समिती ही जी आपली स्थानिक नाही स्थानीय लोकाधिकार स्थानीय समिती लोकधिकार समितीची स्थापना रिझर्व्ह बँकेत झाली. रिझर्व्ह बँकेत पहिल्यांदा झाली. हो. त्यानंतर सगळं पहिल्या बँकिंग माळ्यावर. सेक्टर मध्ये हा. घुसलं. त्यानंतर आम्ही अनेक सगळे- अनेक LIC आम्ही असतील, founder आहोत सगळे तुम्ही सगळे चालू काय अडचणी आल्या त्यावेळेस स्थानीय लोकाधिकार समिती? बऱ्याच अडचणी आल्या. मॅनेजमेंट म्हणजे आम्हाला असं की आमच्याकडे क्वालिफिकेशन आम्ही प्रमोशन घेतलं नाही आपल्या लोकांसाठी, कारण त्यांनी एकच सांगितलं होतं आम्ही ब्लॅक लिस्टेड होतो. ब्लॅकलिस्ट बाहेर फेकून दिले. आम्ही म्हणजे छुपे होतो असे की आम्हाला त्यांना माहिती आहे, तुम्ही बसा फक्त परीक्षेला, तुम्हाला प्रमोशन दिलं पण आम्ही कुठे ट्रान्सफर करू. कुठे प्रमोशन देतील आणि इथून बाहेर काढतील म्हणून तुम्ही प्रमोशनही घेत नव्हता, कारण प्रमोशन घेतला तर तुम्हाला मुंबईच्या बाहेर पाठवतील आणि मग जावं लागेल. आम्हाला जे संघटनेचं जे प्रेम होतं, साहेबांबद्दल जो आपुलकी होता, जो शब्द होता, तो आम्हाला कुठेच मिळणार नव्हता, त्याची आम्हाला खात्री होती. ही गोष्ट एक महाराष्ट्राने लक्षात घेतली पाहिजे. ही सगळी शिकली सवरलेली माणसं होती त्यावेळेसची, त्यांना प्रमोशनही मिळालं असतं, पण आज प्रमोशन घेतलं तर आपल्याला इथून जाणून बुजून बाहेर काढलं जाणार, आपली बढती करणार. त्यामुळे संघटनेवर प्रेम होतं, मुंबईच्या बाहेर पटकन जायचं नव्हतं, त्यासाठी ही माणसांनी कधी प्रमोशन सुद्धा घेतलं नाही. तुमचा संघर्ष खरंच अटीतटीचं म्हणजे जय महाराष्ट्र करण्यासारखं. 1970 साली साहेबांनी नारायण राणेला तिथे पद दिलं, कामगार सेनेचं कामगार सेनेचं. अध्यक्ष होते ते, हो, अध्यक्ष होते, तुम्ही हो. उपाध्यक्ष होता. आम्ही उपाध्यक्ष. मी खूप नंतर, हां. म्हणजे मी 93च्या नंतर, बरोबर. 92ला. आणि त्याच्या अगोदर आम्हाला ते माहीत होतं, कारण बंगल्यावर आम्ही कधी जायचो त्यावेळेला आम्हाला ते माहीत होतं की नारायण राणेला 1970ला तिथे आणलं साहेबांनी. त्यावेळेला मीच नडलो ज्यावेळेला तो फुटला आमच्यातून आणि त्यांनी दावा केला होता. त्यावेळेला मी म्हणालो की तू कधी आला, तू कधी शिवसेना आणलीस, बाळासाहेबांच्या शिवसेनेत आल्यामुळे तुला तो स्थान दिलं गेलं, तो पद दिलं गेलं, मी म्हणालो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मी, सुहास सामंत, गणाचार्य आणि अनिल कोकिळ आम्ही कोर्टामध्ये गेलो, आम्ही पार्टी झालो. त्याच्यानंतर कोर्टाने आदेश दिला की ही निवडणूक होऊन जाऊ द्या. आणि ती निवडणूक अगदी अतितटीची झाली, जशी एखादी नगरसेवकांची कशी निवडणूक होती. मला वाटतं 2002 साल असेल, किती असेल? 2005. त्यावेळेला साहेब म्हणाले होते की नाऱ्याच्या कंबड्यात लाथ घाला, आणि हा एकच शब्द मी ऐकलं. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे खुंडगाठ बांधले की याला पूर्ण नेस्तनाबूत करायचं आहे. त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण मुंबईतून सगळ्यात जास्त मतांनी मी आलो आणि मी ज्या आगारात काम, हो, अरे ग्रेट. सगळ्या डेपोमधून तुम्हाला पूर्ण मुंबईतून जेवढे BSTचे डेपो जिथपर्यंत BST आहे त्याच्यातून मी सगळ्यात जास्त मतांनी वैयक्तिक मी निवडून आलो. आणि ज्या आगारामध्ये मी काम करत होतो त्या आगारात तो आगार सर्वप्रथम आला. आणि ही दोन्ही बक्षिसं उद्धव साहेबांनी मला षण्मुख हॉलमध्ये त्यांच्या हाताने मला प्रदान केलेली आहेत. म्हणजे विचार करा, ज्या वेळेस ही एवढी मोठमोठी माणसंही बाहेर जात होती त्याही वेळेस शिवसैनिक स्वतःच्या हिमतीवर उभे राहायचे, पक्षाच्या शिवसेना 4 अक्षरांच्या पाठी त्यांच्या ते असायचे आणि ते निवडून सुद्धा यायचे. ही अशी परिस्थिती. आजही ज्या वेळेला ही सगळी झेंड 40 जण पळून गेले, त्यांनी हेही विचार केला ना की बाळासाहेबांनी आज आम्हाला म्हणजे जमिनीच्या लेवलला असताना आज बाळासाहेबांनी जवळजवळ आकाशाच्या उंचीला पोचवलं. अशा नालायक लोकांनी 40 लोकांनी जे उद्धव साहेबांबरोबर गद्दारी केली. त्याच्यानंतर आम्ही सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करत होतो, पण आम्ही त्यावेळेला पेटून उठलो. बरोबर. हे जेव्हा प्रकार बघितला त्यावेळेला मग आम्ही ठरवलं की नाही, आता आपण सगळे पुनर्बांधणी करून एकत्रपणे यायलाच पाहिजे. आपल्याला हीच ती वेळ आहे. आज बाळासाहेब पण नाही आहेत, पण उद्धव साहेबांच्या पाठी आपल्याला कसंही करून काही करून. आणि त्याच्यानंतर आम्ही ते नाव दिलं की जिथे जेव्हा परिस्थिती बिकट तेव्हा तिखट.